7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो. मी टोपी फेकली होती. अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. बरं ते जाऊ द्या. आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो. आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. काही हरकत नाही. आपण जरा विषयाकडे येऊ. आजही मिरची लागू शकते. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दरवेळेसच अंतिम आठवडा प्रस्ताव आपला कायदा आणि सुव्यवस्थेवर येतो. अनेक घटना सांगितल्या जातात. काही खऱ्याही असतात, काही थोड्या अतिरंजित देखील असतात. पहिल्यांदा सांगतो की ज्या विविक्षित घटना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनेवर मी काही बोलणार नाही, पण त्याची नोंद घेतलेली आहे. त्या संदर्भातल्या नोट्सही माझ्याकडे आहेत. आवश्यक असेल तर त्या आमदारांना मी पाठवून देईल. त्या प्रत्येक घटनेच्या संदर्भात काय कारवाई झाली आहे हे आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. पण त्याचवेळी मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की मी नेहमी असं मानणाऱ्यांपैकी आहे की कायदा आणि सुव्यवस्थेला उत्तर हे स्टॅटिस्टिक्सने देणं हे काही योग्य नाही आहे. हे पूर्वी पण म्हणायचो. मी विरोधी पक्षात असताना म्हणायचो, इतके वर्ष गृहमंत्री तरी म्हणतो. पण दुर्दैवाने या सभागृहामध्ये चुकीचं स्टॅटिस्टिक्स मांडलं जातं आणि मग महाराष्ट्रच कसं क्रमांक 1 वर आहे असं ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस महाराष्ट्राची बाजू तर मला मांडावीच लागेल आणि म्हणून मला मग आकडेवारी या ठिकाणी द्यावी लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की क्राईम रेट हा कसा मोजायचा असतो. प्रति 1 लाख लोकसंख्या मोजायचा असतो. तो जर ॲब्सोल्यूट क्राईम रेट मोजला जयंतराव तर नेहमीच उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असेल आणि नेहमीच गोवा शेवटच्या क्रमांकावर असेल. कारण गोव्याची लोकसंख्याच 15 लाख आहे. आता 15 लाखात क्राईम होतील तर किती होतील. आणि म्हणून प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये आपण जर विचार केला तर देशातल्या राज्यांमध्ये आपण 7व्या क्रमांकावर आहोत, पहिल्या क्रमांकावर नाही आहोत. हे 7वंही आहे हे काही खूप चांगलं असं मी म्हणणार नाही. पण विनाकारण आपल्याच राज्याला गुन्हेगारीत पहिला अशा पद्धतीनं सांगणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी सांगतो की आपण 7व्या क्रमांकावर आहोत. आणि आपण जर बघितलं क्राईम अगेन्स्ट विमेन, महिलांच्या विरुद्ध जे अपराध आहेत त्यामध्ये महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे. तिथेही पहिल्या क्रमांकावर आपण नाही. क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन म्हणजे लहान बालकांच्या विरुद्धचे गुन्हे यातही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे. इथेही पहिल्या क्रमांकावर नाही. त्यामुळे मला असं वाटतं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जे काही रेपचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे.
17 आणि मायनरच्या संदर्भात 15व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जणू काही महाराष्ट्रामध्ये असं एकही घटना झाली तर त्याचं समर्थन नाही करतायत. पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आजही अधिक सुरक्षित आहे. महाराष्ट्र आजही कायदा पाळणारा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे. आणि आपण जर आता क्राईमचं स्टॅटिस्टिक्स दिलं म्हणून सांगतो की मे 25 ते मे 26 अशी जर आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये विनयभंग 374ने कमी, दुखापत 187ने कमी, जबरी चोरी 271ने कमी, घरफोडी 295ने कमी, चोरी 384ने कमी आणि गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे तेही 2025च्या तुलनेत 3.12% वाढलं आहे. 82% ते पोचलेलं आहे. राज्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये देखील या संपूर्ण कालावधीत आपण मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तडीपारी 534ने वाढ, MPDA 14ने वाढ, मकोका 33ने वाढ आणि मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र जप्त करणे 427 अशा पद्धतीनं आपण हे काम केलं आहे. आणि आपण जर या ठिकाणी अपराध सिद्धीचा दर बघितला, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण अध्यक्ष महोदय, गुन्हेगारावर वचक कधी राहील तर गुन्हा एखादा आपण पकडल्यानंतर त्याची चार्जशीट दाखल केल्यानंतर कन्व्हिक्शन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने आता हे आपल्या जुन्या कायद्यांमधलं कन्व्हिक्शन चाललं आहे, त्यामुळे फार अडचणी यात. नवीन कायद्याने खूप सोपं केलं आहे, स्पीड केलं आहे. पण जुन्या कायद्यांमध्ये हे कन्व्हिक्शन आपण करतो. तर आपण जर बघितलं तर कन्व्हिक्शन देखील मे 25मध्ये 44.2% होतं, ते आता 52.6% गेलं आहे. पण महत्त्वाचं हे नाही आहे, महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षात काय केलं हे सांगतो. 2008 साली आपला कन्व्हिक्शनचा रेट हा 9.4% होता. 2011 साली 12 साली तो 9% होता, 9.4% होता. तिथपासनं आपण सुरुवात केली आहे 9.4%पासून. आणि आता जयंतराव 9.4%वरून आपण 52.6%वर पोहोचलो आहोत गेल्या 10 वर्षामध्ये. कन्सिस्टंटली तुम्ही बघितलं 10 वर्ष 8 आणि 9% आपला हा दर होता की ज्याच्यामध्ये 100 लोकांना आपण जर चार्जशीट केलं 91 सुटून जात होते. आता ते आपण 52%वर पोहोचलो. पण आपल्याला 70%पर्यंत जायचं. मला विश्वास आहे नवीन कायद्यांमध्ये आता जे आपण चार्जशीट करतोय आपण 70च्याही पलीकडे त्याच्यामध्ये जातोय, आताच जातोय. कन्व्हिक्शन्स आता सुरू झाली आहेत आणि आपण जाऊ 80पर्यंत जाऊ. पण या जुन्या कायद्यांमध्ये जरा काही अडचणी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो प्रयत्न करावा लागतो. दुसरं, नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.